इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये DC मशीन्स, त्यानंतर सिंगल फेज, 3 फेज ट्रान्सफॉर्मर्स, 3 फेज इंडक्शन मोटर्स वगैरे, अप्रोक्सिमेशन, नंबर सिरीज, क्वाड्रेटिक इक्वेशन, पर्सेंटेज, रेशियो अँड प्रपोर्शन, एजेस. कट ऑफ जो आहे तो 2019चा म्हणा किंवा प्रिव्हियस पेपरचा कट ऑफ JEEचा सांगायचा मी इथे प्रयत्न करतो आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की महावितरणमध्ये जे काही जम्बो भरती अपेक्षित आहे पुढच्या काही दिवसामध्ये, त्यामध्ये असिस्टंट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल इलेक्ट्रिकल, त्यानंतर विद्युत सहाय्यक वितरण आणि अकाउंट असिस्टंट, ज्युनियर अकाउंट असिस्टंट, BCom बेस किंवा BBA बेस जी वॅकन्सी आहे ती येणार आहे. त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण बघणार आहोत की ज्युनियर इंजिनियर किंवा डिप्लोमा ट्रेनिंग इंजिनियर ही जी पोस्ट आहे 1 वर्ष जे काही स्टायपंड बेसवर आहे, त्यानंतर ते परमनंट करतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जी काही बरीचशी जी माहिती आहे किंवा विद्यार्थी मित्रांना सिलेबसबद्दल डिटेल माहिती नसते किंवा मग एक्झाम पॅटर्नबद्दल बऱ्याच जणांना आणखी अजूनसुद्धा माहिती नाही आहे, तर त्या रिलेटेड आपण आणि थोडंफार ते कट ऑफ रिलेटेड काय मागचा जो कट ऑफ होता आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो त्या रिलेटेड आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तो सुरुवातीला आपण असं बघू की याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न काय. एक्झाम पॅटर्न बघा, याच्यामध्ये JEE आणि AEचा जो आहे तो बऱ्यापैकी सेम आहे. मध्ये टेक्निकल किंवा प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते साधारण 50 प्रश्न 110 मार्कासाठी आहे. त्यानंतर तुमचं रिझनिंग आहे, तर रिझनिंगमध्ये 40 प्रश्न 20 मार्क आहेत. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्या ॲप्टिट्यूडमध्ये 20 प्रश्न 10 मार्क आणि मराठी 20 प्रश्न 10 मार्क, असं एकूण 120 मिनिटासाठी ही टेस्ट राहणार आहे, 2 तासासाठी राहणार आहे. वेळ 2 तास आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचं 2.2चं जे वेटेज आहे ते कमी होईल. त्यामध्ये तुमचं 150 मार्काचा पेपर तो 130 क्वेश्चन आहे, 2 तासाचा वेळ दिलेला आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. हा एक्झाम पॅटर्न आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता सिलेबस म्हणजे बघा टेक्निकलचं काय सिलेबस राहू शकतं किंवा नॉन टेकचं काय सिलेबस राहू शकतं त्यावर आपण आता बोलणार आहे. JEE आणि JEEचं बऱ्यापैकी सेम आहे, फक्त लेवलमध्ये थोडा डिफरन्स राहतो. तर त्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे बेसिक कॉन्सेप्टमध्ये कॉन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स वगैरे, नंतर वेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग देम वगैरे, त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ करंट, व्होल्टेज, पॉवर फॅक्टर वगैरे, पॉवर, एनर्जी अँड युनिट्स वगैरे, तर हे बेसिक कॉन्सेप्टमध्ये राहतं. त्यानंतर सर्किट लॉज, त्यामध्ये सर्किट लॉजमध्ये किर्चॉफ्स लॉ, नंतर किर्चॉफ्स करंट लॉ, व्होल्टेज लॉ वगैरे, सिम्पल सर्किट सोल्युशन युजिंग नेटवर्क थेरम्स वगैरे हे राहू शकतं किंवा याचे रिलेटेड प्रश्न राहतात. त्यानंतर मॅग्नेटिक सर्किट यावर सुद्धा प्रश्न असतात. मॅग्नेटिक सर्किटमध्ये कॉन्सेप्ट्स ऑफ फ्लक्स, MMF, रिलक्टन्स, डिफरंट काइंड्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स, मॅग्नेटिक कॅल्क्युलेशन्स फॉर कंडक्टर्स ऑफ डिफरंट कॉन्फिगरेशन. ठीक आहे, म्हणजे कॅल्क्युलेशनचे प्रश्न असतात इथे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, सेल्फ अँड म्युच्युअल इंडक्शन यावर प्रश्न असतातच 100%. ठीक आहे. त्यानंतर AC फंडामेंटल्स, AC फंडामेंटल्समध्ये बघा इन्स्टंटेनियस पीक, RMS वगैरे व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू वगैरे या रिलेटेड प्रश्न असतात. त्यानंतर RLC सर्किट वगैरे, रेझोनन्स वगैरे, त्यानंतर टँक सर्किट, पॉलिफेज सिस्टीम वगैरे, स्टार डेल्टा कनेक्शन वगैरे, हे जे AC फंडामेंटल्सचे जे सगळं आहे त्या रिलेटेड प्रश्न राहणार आहे. त्यानंतर मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्यामध्ये तुमचं मेजरमेंट ऑफ पॉवर, सिंगल फेज, 3 फेज वगैरे, बोथ ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह वगैरे. त्यानंतर तुमचं वॅटमीटर मेथड, 3 फेज पॉवर मेजरमेंट वगैरे, मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ फेज अँड फेज अँगल वगैरे, ॲमीटर अँड वोल्टमीटर. ठीक आहे. त्यानंतर असं CTPT वगैरे असे बरेचसे तुमचे जे काही मेजरमेंट रिलेटेड आहे ते प्रश्न राहू शकतात. इलेक्ट्रिकल मशीन्स अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये, स्पेशली JEE आणि AEसाठी. तर JEEमध्ये इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये DC मशीन्स, त्यानंतर सिंगल फेज, 3 फेज ट्रान्सफॉर्मर्स, 3 फेज इंडक्शन मोटर्स वगैरे, सिंक्रोनस मोटर्स वगैरे भरपूर याच्यामध्ये येतं. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन, बेसिक प्रिन्सिपल ऑफ DC मोटर्स वगैरे, जनरेटर, देअर कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे, स्पीड कंट्रोल, स्टार्टिंग ऑफ, म्हणजे हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जेव्हा सिलेबस बघाल इलेक्ट्रिकल मशीनचं कुठल्याही बुकमध्ये तुम्हाला हे सगळं सिलेबस मिळून जाईल. ठीक आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर वगैरे, सिंगल फेज, 3 फेज ट्रान्सफॉर्मर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे मशीन्सचा. सिंक्रोनस मशीन्समध्ये जनरेशन ऑफ 3 फेज EMF, आर्मेचर रिॲक्शन, व्होल्टेज रेग्युलेशन वगैरे, पॅरलल ऑपरेशन ऑफ 2 अल्टरनेटर्स, सिंक्रोनायझिंग वगैरे, ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह पॉवर वगैरे, स्टार्टिंग अँड ॲप्लिकेशन्स ऑफ सिंक्रोनस मोटर्स हे सगळं राहतं. फ्रॅक्शनल किलोवॅट मोटर्स अँड सिंगल फेज इंडक्शन मोटर्स, कॅरेक्टरिस्टिक अँड ॲप्लिकेशन्स. त्यानंतर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, द हार्ट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम, जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ठीक आहे. त्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर स्टेशन, लोड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर, डिमांड फॅक्टर, कॉस्ट ऑफ जनरेशन, इंटर कनेक्शन ऑफ पॉवर स्टेशन्स, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट, त्यानंतर स्विच ग्रँड प्रोटेक्शन, त्याच्यावरची फ्युजेसचे प्रकार वगैरे सगळे. त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ केबल रेटिंग, म्हणजे जे काही आपल्याला ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, जनरेशनमध्ये जे महत्त्वाचे पार्ट आहे सिलेबसमध्ये. ठीक आहे. तर त्याच्या रिलेटेड तुमचे प्रश्न इथे राहू शकतात. त्यानंतर एस्टिमेशन अँड कॉस्टिंग वगैरे, त्यानंतर युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीसुद्धा राहणार आहे, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स 1956 वगैरे. नंतर ट्रान्समिशन लाईन कंपोनंट्स, अंडरग्राउंड
केबलिंग वगैरे त्या रिलेटेड जे काही सिलेबस असतो ते सगळं राहणार आहे. म्हणजे सिलेबसमध्ये जो इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट असतो, आता कसं होतं की बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉनिकवर जास्त प्रश्न येऊ शकतात. बेसिक ॲनालॉग पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, डायोड्स वगैरे, त्या थिअरी ऑफ पी एन जंक्शन, टेम्परेचर डिपेंडन्स अँड ब्रेकडाऊन, कॅरेक्टरिस्टिक वगैरे, त्यानंतर LED, फोटो डायोड, त्यानंतर PIN डायोड वगैरे, त्यानंतर जंक्शन कॅपॅसिटन्सेस, झेनर डायोड वगैरे, फुल वेव्ह अँड हाफ वेव्ह रेक्टिफायर वगैरे, त्यानंतर ट्रान्झिस्टर्स, पॉवर ॲम्प्लिफायर्स, त्यानंतर मल्टी व्हायब्रेटर्स वगैरे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जसं मॉसफेट आहे, IGBT आहे, ट्रायक्स आहे, डायक्स आहे. तर इलेक्ट्रिकल मटेरियलसुद्धा प्रश्न राहतात, कधी कधी विचारतात. डायलेक्ट्रिक मटेरियल्स असेल, क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स असेल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक सर्किट्स आहे, कंट्रोल सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो मशीन्सवर बऱ्यापैकी पार्ट राहणार आहे. जास्त प्रश्न मशीन्सवर राहणार आहेत तुम्हाला, आणि पॉवर सिस्टीम म्हणजे पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन यावर जास्त प्रश्न राहणार, आणि इलेक्ट्रॉनिक बेससुद्धा बऱ्यापैकी प्रश्न इथे राहणार आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त मशीन्स आणि पॉवर सिस्टीमवर भर द्या. रिझनिंगसाठी कोणते टॉपिक येऊ शकतात किंवा काय एक्सपेक्टेड आहे किंवा कसं काय पॅटर्न असतो त्याच्यामध्ये बघा, मिसिंग सिरीज, पझल्स वगैरे, पझल्समध्ये बॉक्सेस, फ्लोअर बेस, नंतर स्केड्युलिंग वगैरे, त्यानंतर सिलोजिझम, अल्फान्यूमेरिकल सिरीज, मिसिंग सिरीज, इनइक्वेलिटी, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शनल सेन्स वगैरे, डाटा सफिशियन्सी, मशीन इनपुट वगैरे सगळं राहील रिझनिंगमध्ये. त्यानंतर ॲप्टिट्यूड हा महत्त्वाचा पार्ट आहे. ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्कासाठी आहे. त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, पर्सेंटेज, रेशिओ अँड प्रपोर्शन, एजेस, पार्टनरशिप वगैरे, प्रॉफिट लॉस, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स वगैरे, ट्रेन्स, टाईम डिस्टन्स अँड स्पीड वगैरे, बोट्स अँड स्ट्रीम्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट यावर प्रश्न असतोच. प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन अँड कॉम्प्युटेशन वगैरे, नंतर मेन्सुरेशन अँड डेटा इंटरप्रिटेशन यावर प्रश्न असतातच. तर मित्रांनो या रिलेटेड जो काही म्हणजे आता सिलेबस आपण पूर्ण बघितलेला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकलचा सिलेबस मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मराठीमध्ये मुख्यत्वे ग्रामॅटिकलचा भाग कमी असतो आणि पॅसेजेसचा भाग जास्त राहतो. त्याच्यामुळे पॅसेजेसवर जास्त भर द्या. त्याचा तुम्ही प्रॅक्टिस तुम्ही करू शकता पॅसेजेसची वगैरे. ठीक आहे, पॅसेजेसवर जास्त प्रश्न विचारले जातात. जे प्रिव्हियस पेपर झाले त्यामध्ये तेच केलेलं आहे. JEEसाठी जो कट ऑफ आपण एक्सपेक्टेड असं म्हणू शकतो, किंवा आधीचा जो 2019चा कट ऑफ आहे त्याचा ॲनालिसिस करून तुम्हाला मी ते सांगायचा प्रयत्न करतो. साठी बघा मित्रांनो 67%चं टार्गेट तुम्हाला ठेवायला पाहिजे. पर्सेंटेजमध्ये सांगतो बरं, 150 पैकी पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून 100 पैकी 67%. त्यानंतर वेटिंग लिस्ट जे आहे ते साधारण 60 अराउंड राहते, म्हणजे 4-5%चा वेटिंग आणि त्याचा फरक पडत असतो. ठीक आहे, 3-4%चा. आणि त्यानंतर OBCचं जे आहे, OBC बघा 64% अराउंड आहे मागचा कट ऑफ, आणि 58 to 59 जो आहे तो वेटिंग लिस्ट आहे. कट ऑफ बरं, कट ऑफ म्हणजे शेवटचा कॅन्डिडेट ज्या पर्सेंटेजवर सिलेक्शन झालेलं आहे त्या कॅटेगरीचं त्याच्या रिलेटेड सांगतो. OBC झालं. त्यानंतर EWS बघा, EWSचं साधारण 57 वगैरे जाऊ शकतो, म्हणजे EWSचा बराच कमी येतो. आणि वेटिंग लिस्टचा 53 वगैरे, 54-53 वगैरे. त्यानंतर बघा SBCचा थोडा जास्त आला आहे, 67 वगैरे, म्हणजे ओपनच्या कॅटेगरीमध्ये आलेला आहे. SCचं बघा, SCमध्ये कॅटेगरीमध्ये 58 आलेला आहे आणि वेटिंग लिस्टचा 54 आहे. ST कॅटेगरीचा खूप लो आलेला आहे, साधारण 45% जवळपास आलेला आहे, आणि 40% वेटिंग लिस्टचा ST कॅटेगरीचा त्यावेळेचा. आणि बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात, पेपरची लेवल, कॉम्पिटिशन, त्यानंतर किती सीट्स आहे त्यानुसार बरंच इथे व्हॅरी करत राहतो. ठीक आहे, VJAचं बघा, VJA बघा 62%वर आलेला आहे, वेटिंग लिस्टचा 59 आलेला आहे. NTCचं आहे, NTCचं साधारण 67 आहे, म्हणजे खूप जास्त आहे. NTDसुद्धा 66 आहे, वेटिंग लिस्ट अराउंड 58-59 आहे, म्हणजे अराउंड तुमचा 55 to 65च्या रेंजमध्ये हा कट ऑफ आहे सगळं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. हा प्रिव्हियस कट ऑफ आहे. याच्यामध्ये आता बरेच कॉम्पिटिशन वाढल्यामुळे 60 अराउंड आपण टार्गेट करायला काही हरकत नाही, म्हणजे बघा 150 पैकी 90 मार्क्स ते होतात. तर मित्रांनो यामध्ये आपण सिलेबसबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती बघितलेली आहे, आणि प्लस तुमचं तुम्हाला मी हे कट ऑफसुद्धा प्रिव्हियस पेपरचं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे बुक्स आहेत बुक्समध्ये बघा तुम्ही थेरी बुक्स आणि प्लस ऑब्जेक्टिव्हचे बुक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ऑब्जेक्टिव्ह बुकमध्ये बघा यूथ कॉम्पिटिशन सक्सेस जे आहे, यूथ कॉम्पिटिशन पब्लिकेशनचं वगैरे, तर त्यामध्ये तुम्ही JEEचं इलेक्ट्रिकलचं बुक घेऊ शकता. खूपच स्टँडर्ड बुक आहे आणि त्या बेसिसवरच तिथे प्रश्न असतात. बाकी JB गुप्ता असेल, VK मेहता असेल तर फारच चांगलं, त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपलं थेरी तुम्ही दोन्ही यूज करू शकता. आणि बाकी तुमचं BE लेवलचे तुम्ही रेफर करत असाल तरी चालेल. प्रिव्हियस पेपर जे झालेले असतील JEE लेवलचे कुठलेही असेल, कुठल्याही एक्झामचे स्टेट गव्हर्नमेंटच्या, तर तुम्ही यूज करू शकता, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे, रेल्वेचे वगैरे, JEEचे वगैरे यूज करू शकता, म्हणजे त्याचा रेफरन्स घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तर हे सगळे बुक्स तुम्ही यूज करू शकता. नॉन टेक्निकलसाठी सतीश वसे सर आणि
आपलं सचिन ढवळे सर आहे, यांचं मराठीमध्ये अवेलेबल आहे. बाकी आर एस अग्रवाल हे अतिशय चांगलं बुक आहे नॉन टेक्निकल ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगसाठी. मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं आणि मोरा वाळंब सरांचं बुक तुम्ही यूज करू शकता आणि प्लस पॅरेग्राफसाठी तुम्हाला मार्केटमध्ये जे अवेलेबल असेल ते यूज करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये जेईचं जे आहे मित्रांनो, पहिल्या वर्षी तुम्हाला स्टायपेंड राहतं, त्यानंतर तुम्ही परमनंट होता आणि मग तुम्हाला पोस्टिंग तुमच्या जे नेटिव्ह प्लेस असतं त्यानुसार तुम्हाला पोस्टिंग दिली जाते आणि सॅलरी तुमची सध्या बघा 37,000 बेसिक आहे. ते टोटल सॅलरी 55च्या रेंजमध्ये जाते. परंतु यावर्षी म्हणजे एप्रिल नंतर ती सॅलरी वाढणार आहे, तर ती साधारण 42, 43 वगैरेच्या जवळपास बेसिक होईल. म्हणजे टोटल सॅलरी 60पर्यंत तुमची जाऊ शकते जेव्हा तुम्ही परमनंट व्हाल तेव्हा. ठीक आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगली संधी आहे. जागा जरी थोड्याशा कमी आहे तरी वाढण्याची शक्यता थोडीफार इथे निर्माण झालेली आहे. सध्या जाहिरात अजूनपर्यंत आलेली नाही, पुढे काही दिवसात आली तर ठीक आहे, आचारसंहितेच्या शेवटच्या दिवसापर्यंत. अन्यथा ती डायरेक्ट एप्रिलच्या पुढे येईल किंवा आता आचारसंहिता आणि मग इलेक्शन वगैरे चालणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जे रिलेटेड तुमचे काय आणखी काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जे काही आपले डिप्लोमा बांधव आहेत इलेक्ट्रिकलचे वगैरे किंवा सिव्हिलचे, त्या रिलेटेड आपण माहिती द्यायचा प्रयत्न करू. आणि आपल्या टेस्ट सिरीज आहे JEE डिस्कॉमसाठी आणि प्लस तुमचा कोर्ससुद्धा आहे, फुल लेंथ कोर्ससुद्धा आहे. पूर्ण मोठ्या सिलेबसवर कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. आपला ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप आहे, यावर तुम्ही ते व्हिजिट करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे ॲपची, त्यावर तुम्हाला ती टेस्ट सिरीज मिळून जाईल किंवा तुम्हाला कोर्स मिळून जाईल. तुम्ही आताही जॉईन करू शकता, कारण अजूनपर्यंत ॲड आलेली नाही आहे. ॲड आल्यानंतर साधारण 3 महिने तुम्हाला अडीच महिने तरी कमीत कमी तुम्हाला एक्झामसाठी मिळतात. ठीक आहे. तर ही प्रोसेस पूर्ण 5-6 महिने चालते. त्याच्यामुळे आतासुद्धा तुम्ही हा अभ्यास करू शकता, तुम्ही त्यासाठी तयार होऊ शकता. अजूनही भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. ठीक आहे. ही संधी जाऊ देऊ नका. ठीक आहे. तर अशा करतो मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला मी गाईडलाईन द्यायचा प्रयत्न केला, एक डायरेक्शन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब केलं नसेल तर, कारण यापुढे आणखी महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला रिक्रुटमेंटपर्यंत, फायनल लिस्टपर्यंत तुम्हाला मी देणार आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.